विद्यार्थी मित्र, आज आपण 10th जॉमेट्री मधल्या ट्रिग्नोमेट्री या चॅप्टर मधल्या पुढच्या भागाला सुरुवात करतोय। या पूर्वीच्या भागामध्ये आपण सर्वसाधारणपणे जे ट्रिग्नोमेट्री 6 रेषेज आहेत, या 6 रेषेजचे एकमेकांशी असणारं नातं जे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज म्हणून ओळखलं गेलं। अशा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज सुमारे 22 वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजचा आपण स्टडी केलेला आहे। त्यांचे 5 गट तयार करून प्रत्येक गटापैकी किमान एकाच तरी प्रूफ आपण याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये अनुभवलेला आहे। आणि आता खऱ्या अर्थाने अशा सगळ्या 22च्या 22 जे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज किंवा फॉर्म्युले आहेत, या सगळ्याचं ऍप्लिकेशन करण्याची वेळ आहे। मग चला तर ही सगळी 22 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत, ही वापरण्याची वेळ आलेली आहे। ही सगळी ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत, फॉर्म्युलेज आहेत, हे आपण ऍक्च्युअली वापरूया आणि त्याच्यावर आधारित असणारे काही एक्झाम्पल्स आहेत की कशी सोडवायची असतात ह्याच्या सखोलवर चर्चा करूया। आणि हे करत असताना प्रातिनिधिक स्वरूपात तुम्हाला एक एक्झाम्पल मी इथे फळ्यावर या ब्लॅकबोर्डवर या ग्लासबोर्डवर डिस्प्ले करून दाखवणार आहे। हे एक्झाम्पल सोडवत असताना त्याचे वेगवेगळ्या 2 मेथड्स आहेत, त्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर मग विद्यार्थी मित्र, हे 22 ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युलेज आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हालाही माहिती आहे की रेसिप्रोकलचे 6 फॉर्म्युलेज आहेत, मल्टिप्लिकेशनचे 3 फॉर्म्युलेज आहेत, डिव्हिजनचे 4 फॉर्म्युलेज आहेत, कॉम्प्लिमेंटरीसाठीचे 6 फॉर्म्युलेज आहेत आणि त्याचबरोबर स्क्वेअर साठीचे आपण अभ्यासलेले 3 फॉर्म्युलेज आहेत। असे एकूण 22 फॉर्म्युलेचा वापर करूया आणि एक्झाम्पल्स सोडवण्याचा प्रयत्न करूया। चला पाहूया पहिले एक्झाम्पल। पहा विद्यार्थी मित्र, ग्लासबोर्डवर लेफ्ट साइडला तुमच्या समोर एक एक्झाम्पल डिस्प्ले केले। वाचूया आपण एक्झाम्पल, समजावून घेऊया, सोडवायचे कसं ते पाहू। पहिले एक्झाम्पल आहे, इफ sin θ = 4/5, म्हणजे हे जे 6 रेशोज आहेत, sin, cos, tan, cosec, sec आणि cot, या 6 रेशोंपैकी sin θ की ज्याची डेफिनेशन अपोजिट साइड आपण हायपोथेसिस अशी केली जाते, sin ची डेफिनेशन sin θ ची करताना अपोजिट साइड ऑफ थीटा नावाचा अँगल आणि आपण हायपोथेसिस अशी करतो डिफरन्स या दोघांमध्ये, त्या sin θ ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 4/5। या 6 पैकी एकाच जणाची व्हॅल्यू दिलेली आहे, एकच रेशो आपल्याला माहिती आहे आणि विचारलंय काय, देन फाइंड, मग तुम्ही फाइंड करा द व्हॅल्यूज ऑफ ऑल द रिमेनिंग ट्रिग्नोमेट्रिक रेशोज। मग राहिलेले सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत, म्हणजे सुमारे इथे राहतात 1 2 3 4 आणि 5, म्हणजे cos, tan, cosec, sec आणि cot असे वेगवेगळे 5 रेशोज आहेत। यांच्या किमती आपल्याला फाइंड करायच्या। मग आता ह्या फाइंड करत असताना आपल्याला वेगवेगळ्या 2 पद्धती वापरायच्या। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली पद्धत आपण वापरणार आहोत की ज्या पद्धतीमध्ये आपण या ट्रिग्नोमेट्रिक रेशोजचा वापर करून ज्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज 22 तयार केल्या गेल्या होत्या, या 22च्या 22 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजचा वापर करूया, त्यातल्या कोणत्या आपल्याला उपयोगाला येतात त्या पाहूया आणि या सगळ्या ज्या रिमेनिंग राहिलेल्या 5च्या 5 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत त्यांची किंमत काढायचा प्रयत्न करूया। चला विद्यार्थी मित्र, आपल्याला माहिती आहे आता तिचा वापर कोणती, तर फक्त एकच रेशो आपल्याला माहिती आहे की ज्याचं नाव आहे साइन रेशो। मग आता इथं एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करूया आणि याच्यामध्ये 22 फॉर्म्युल्यांपैकी कोणता असा फॉर्म्युला आहे की जो आपल्याला sin θ च्या व्हॅल्यू नंतर रिमेनिंग या 5 रेशोच्या व्हॅल्यूज देऊ करेल। त्याच्यापैकी आपण पहिल्या चर्चेला घेऊया sin θ या sin नावाचा ट्रिग्नोमेट्रिक रेशो आणि कोसेक नावाचा ट्रिग्नोमेट्रिक रेशो, या दोघांचं एकमेकाशी लागणारं नातं रेसिप्रोकलने दिलेलं आहे, हेही आपल्याला माहिती आहे। रेसिप्रोकलच्या गटामधला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरता येणं आपल्याला सहज शक्य आहे की ज्याच्यामधून आपण कोसेक थीटा नावाचा ट्रिग्नोमेट्रिक रेशो त्याची सहज व्हॅल्यू काढू शकतो। चला आपण मांडूया, लिहूया बाय ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज। हे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजचा वापर करूया। त्याच्यामध्ये पहिली ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरूया की रेसिप्रोकलचा वापर करूया आणि रेसिप्रोकलचा वापर करून आपण सुरुवात करू, की ज्याच्यामध्ये साइनचा रेसिप्रोकल कोसेक सांगितला जातो, कोसेकचा रेसिप्रोकल साइन सांगितला जातो। आपल्याला हवी कोसेकची व्हॅल्यू, मग आपण पहिल्यांदा कोसेक थीटा याच्यासाठीची
रेसिप्रोकलची ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे ती यूज करूया की जी कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा अशी दिली जाते याचा वापर करूया याच्यामध्ये विद्यार्थी मित्र तुम्हाला कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती इथं 4/5 देव केलेली आहे ही 4/5 ही व्हॅल्यू आहे ती आपण याच्यामध्ये भरूया हे भरल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल हा अंशस्थान संबंध तसाच ठेवू भागिले हे 4/5 आहे उलटून गुणिले करूया उलटून गुणिले केल्यानंतर हे 5/4 होईल आणि 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर येणारा आन्सर हे 5/4 असेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता कोसेक थिटा नावाचा जो भाग आहे त्याची व्हॅल्यू तुम्ही सहजपणे इथे काढू शकला त्याच्यासाठी रेसिप्रोकल नावाची आयडेंटिटी वापरली म्हणजे एक व्हॅल्यू इथे कोसेक थिटाची व्हॅल्यू तुम्हाला सहजपणे मिळवता चला हरकत नाही विद्यार्थी मित्र एक व्हॅल्यू आपण मिळवली अजून आपल्याला 5 पैकी म्हणजे 5 मिळवायचे होते एक मिळवली अजून 4 शिल्लक आहेत तर आता थोडा करून घेऊ साइन थिटा माहिती आहे कोसेक थिटा सुद्धा आपल्याला माहिती आहे अजून किती आयडेंटिटीज आहेत की ज्याच्या सहाय्याने आपल्याला साइन वरून या सगळ्याचं नातं कुठं लागतंय का कोसेक वरून या सगळ्याचं कुठं नातं लागतंय का हे चेक करू आणि तुम्हाला आश्चर्यकारक कसं सापडेल याच्यानंतर आपल्याला स्क्वेअरचा जर फॉर्म्युला वापरला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर करताना जर तुम्ही स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला म्हणजे आता पुन्हा इथे लिहायला हरकत नाही बाय ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज तर जागा नसल्यामुळे मी थोडक्यात लिहायचा प्रयत्न करतोय बाय ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज ही कोणती आयडेंटिटी वापरणार आहे तर स्क्वेअरच्या ग्रुप मधली वापरणार की ज्याच्यानं साइन आणि कॉस या दोघांचं नातं दर्शवणारा एक फॉर्म्युला आपल्याकडे उपलब्ध आहे आणि तो आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आणि याच्यामध्ये तुम्ही जर किंमत भरली साइनची किंमत तुम्हाला माहिती आहे ही जर इथे भरायचा प्रयत्न केला तर तुम्हाला सहजपणे कॉसची किंमत मिळून जाईल चला आपण भरून बघूया इथं लिहूया 4/5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस माहित नाही तसंच ठेवूया इज इक्वल टू 1 हे सोडवल्यावर लक्षात येईल 4चा वर्ग 16 येईल 5चा 25 येईल प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आता प्लस मधलं पलीकडे जाऊ दे मग इथं कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आणि मायनस 16/25 आता हा 1 जो आहे 1/1 असं व्हायला हरकत नाही डिनॉमिनेटर डिफरंट आहे छेद आहे तो वेगवेगळा आहे पाया वेगवेगळा असल्यानंतर मग तुम्ही कसं सोडवता हे तुम्हाला माहिती आहे इथं छेदस्थानी आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो आणि वर क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे हे 25 मायनस 16 मग हे आन्सर येईल कॉस स्क्वेअर थिटा आणि इज इक्वल टू 25 मायनस 16 हे 9 येईल आणि अपॉन 25 येईल तर ही किंमत कॉस स्क्वेअरची आहे मग तुम्हाला इथं टेकिंग स्क्वेअर रूट्स दोन्ही बाजूचे काढावे लागतील त्यावेळेला तुम्हाला लेफ्ट साइडला स्क्वेअर रूट निघाल्यानंतर कॉस थिटा एकटाच राहील आणि इकडे तुम्हाला 9 चं स्क्वेअर रूट 3 आणि 25 चं 5 आहे खरं तसं पाहायला गेलं तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही येतात परंतु ट्रायंगलचा क्वेश्चन आहे ट्रिग्नोमेट्री आहे त्याच्यामध्ये आपण निगेटिव्ह व्हॅल्यूचा विचार करणार नाहीये आणि अशा अर्थाने आपण दुसरं ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे त्याची व्हॅल्यू तुम्ही शोधून काढली आणि ती तुम्हाला मिळाली cos इज इक्वल टू 3/5 म्हणजे अजून एक टिक मार्क करायचं विद्यार्थी तीन व्हॅल्यूज तुम्हाला मिळाली आता कॉस ची व्हॅल्यू मिळाली की तुम्हाला सेक ची व्हॅल्यू सहजपणे मिळून जाईल तुम्ही परत या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर करू शकाल म्हणजे हे क्रमानं पुढे जाऊ आता तुम्हाला सेक याची व्हॅल्यू सहजपणे मिळेल म्हणजे सेक थिटा इज इक्वल टू 1/cos थिटा हे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी पुन्हा रेसिप्रोकलची माहिती आहे पुन्हा क्रम आपण बदलूया आणि रेसिप्रोकल कडे वळूया मग आता हे सोडवूया विद्यार्थी मित्रांनो sec theta is equal to 1/cos theta ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3/5 ती इथे लिहूया 3/5 आणि मग पुन्हा एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन नाही उलटून गुणिले असतो आपण इथं 5/3 तर उत्तर 5/3 असं येऊन जाईल ही व्हॅल्यू तुम्हाला मिळेल sec theta ची म्हणजे अजून एक व्हॅल्यू तुम्ही मिळवण्यात यशस्वी झाला सर्वसाधारणपणे लक्षात आलं का बघा 1, 2 आणि 3 व्हॅल्यू मिळाल्या सेक ची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला मिळाली आता याच्यानंतर तुम्हाला काय करता येईल साइन आणि कॉस या दोन्ही व्हॅल्यू जर माहित असेल विद्यार्थी मित्र तर दोघांचं डिव्हिजन केलं भागाकार केला तर तुम्हाला माहिती आहे टॅन नावाची राशी मिळते सहजपणे तुम्ही इथे टॅनची व्हॅल्यू काढू शकाल पुन्हा एक ट्रिग्नोमेट्री इथे लिहू शकाल बाय ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज त्याच्यामध्ये
टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, इथं साइन थिटा आणि अपॉन कॉस थिटा अशी येईल आणि मग तुम्ही हे सोडवू शकाल. साइन थिटाची व्हॅल्यू आपण अगोदरच बनवलेली होती, तिची 4/5 आहे, 4/5 आहे आणि इथं कॉस थिटाची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 3/5 आहे. हे तिथंच सोडवतो विद्यार्थी मित्र, उलटून गुणिले इथे करता येईल तुम्हाला 4/5 आणि मल्टिप्लाय बाय 5/3 असं येईल आणि मग हे 5 ला 5 कॅन्सल होईल आणि 4/3 अशी व्हॅल्यू येईल आणि ही येईल टॅन थिटाची. म्हणजे अशा अर्थाने पुन्हा आणखी एक व्हॅल्यू तुम्हाला माहित झाली विद्यार्थी मित्र, म्हणजे चौथी व्हॅल्यू तुम्ही काढली. चौथी व्हॅल्यू तुमच्या समोर आली टॅन थिटाची इज इक्वल टू 4/3 अशा टाइप मध्ये आलेली. तर लास्ट एक वेळ शिल्लक राहिली टॅन थिटाची मिळाल्यानंतर कॉट रेसिप्रोकल असतं हे तुम्हाला माहिती आहे. पुन्हा याच्यानंतर आपण विद्यार्थी मित्र हे मगाशी मांडण्याचं राहिलं रेसिप्रोकल, तर आपण डिव्हिजन हा भाग पाहिला आणि आता पुन्हा रेसिप्रोकल कडे वळतोय. म्हणजे कॉटची व्हॅल्यू काढण्यासाठी टॅनचा रेसिप्रोकल करा आणि पुन्हा तुम्हाला माहिती आहे बाय ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी कोणती आहे, तर कॉट थिटा इज इक्वल टू 1/tan थिटा अशी येते. ही माहिती तुम्हाला टॅन थिटाची आत्ताच काढलेली वरती व्हॅल्यू आहे 4/3. ही सहज उलटून गुणिले करू शकाल तुम्ही, ही 3/4 आणि मग व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाईल कॉट थिटा इज इक्वल टू 1 न मल्टिप्लाय केल्यावर काही फरक पडत नाही, ही 3/4 आणि अशा अर्थाने तुम्ही आता पाचवी सुद्धा व्हॅल्यू काढून मोकळे झाला. आणि अशा अर्थाने तुम्हाला एका रेशोवरून साधारणपणे वेगवेगळे 5 फॉर्म्युले वापरून तुम्ही 5 फॉर्म्युल्यांचा आधार घेऊन 5 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज त्यांचा आधार घेऊन साधारणपणे पहिल्यांदा रेसिप्रोकल, मग स्क्वेअर, पुन्हा रेसिप्रोकल, पुन्हा डिव्हिजन आणि पुन्हा रेसिप्रोकल अशा अर्थाने राहिलेल्या 5 रेशोचे व्हॅल्यू तुम्ही इथे काढू शकला. असं इथं दाखवण्याचा प्रयत्न केलाय विद्यार्थी मित्र. हा भाग तुम्हाला समजला असेल असं आपण गृहीत धरूया. याला नकळतपणे आपण मेथड फर्स्ट म्हणूया, फर्स्ट मेथड आहे. याच एक्झाम्पल साठी आपण एक वेगळी सेकंड मेथड वापरून बघूया. ही सेकंड मेथड कशी असते ही समजावून घेऊया. सेकंड मेथडचा विचार करूया. सेकंड मेथड मध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजचा वापर न करता एका वेगळ्या पद्धतीने सगळे रेशो काढता येतात का हे आपण चेक करणार आहोत. यासाठी आपण वापरणार आहोत ती ट्रायंग्युलर मेथड, राईट अँगल ट्रायंगलचा वापर करणार आहोत. एक नमुना म्हणून राईट अँगल ट्रायंगल एबीसी हा आपल्या समोर आपण घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये बी नावाचा अँगल आहे तो राईट अँगल आहे, तर सी नावाचा अँगल आहे की ॲक्यूट अँगल आहे आणि त्याला थिटा असं म्हणणार आहे. आणि याच्यामध्ये मग आपल्याला हव्या असणाऱ्या बाबी त्यांचा विचार करून ज्या काढायच्या त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं याची आपण सुरुवात करू. चला विद्यार्थी मित्र, आपल्याला दिलेली जी माहिती आहे याच्यामध्ये साइन थिटाची जी व्हॅल्यू आहे, ही साइन थिटाची व्हॅल्यू आपल्याला देऊन केलेली आहे ही 4/5 अशी आहे. खरं तर हा रेशो आहे, ही दिलेली व्हॅल्यू आहे ती रेशो आहे 4/5. साइन थिटा या रेशो ची डेफिनेशन, मुळात साइनची डेफिनेशन ही माहिती आहे आपल्याला. साइन थिटाची या ट्रायंगल मधली डेफिनेशन जर आपल्याला माहिती आहे ती ऑपोजिट साइड ऑफ थिटा अँगल आणि आपण हायपोथेन्यूज इज इक्वल टू हा आपल्याला 4/5 येत आहे. ही डेफिनेशन फक्त मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला. ट्रायंगल कडे पाहिलं तर या थिटाच्या संदर्भात ऑपोजिट साइड आहे ती AB म्हणून ओळखली जाईल. तर इथं AB नावाची साइड ऑपोजिट साइड आहे, तर हायपोथेन्यूज आहे तो AC म्हणून इथे ओळखला जाईल, तो हायपोथेन्यूज इथं आहे आणि हा 4/5 अशा पद्धतीने ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे असं गृहीत धरूया. पण याचा अर्थ असा नव्हे, बरेच विद्यार्थी असं लक्षात घेतात की AB/AC इज इक्वल टू 4/5. म्हणजे थोडक्यात काय, तर AB/AC इज इक्वल टू 4:5 असं केलेलं आहे. याचा अर्थ असा नव्हे की AB ची व्हॅल्यू त्याच्याकडे 4 येईल आणि AC याची व्हॅल्यू 5 येईल असा त्याचा अर्थ नाही, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र. कारण AB/AC इज इक्वल टू 4/5 येण्यासाठी अनेक बाबी आहेत. उदाहरणार्थ समजा AB ची व्हॅल्यू ही जर 40 असेल आणि AC याची व्हॅल्यू जर 50 असेल, तर या दोघांचा जर रेशो काढायचा प्रयत्न केला, हा रेशो काढायचा प्रयत्न केला, तर हा रेशो सुद्धा 4/5 येऊ शकतो. याचा अर्थ AB ची व्हॅल्यू ही फक्त 4च नाही हे विचार करा, 4 पेक्षा जास्त असू शकते. म्हणजे मुळात ही 4च्या पटीमध्ये असू शकते. ही व्हॅल्यू काढताना तुम्हाला माहिती आहे, आपण पूर्वी एक एक्झाम्पल अल्जेब्रामध्ये सोडवायचो की मुलाचं वय आणि त्याच्या वडिलांचं वय यांचं गुणोत्तर, यांचा रेशो हा जर असाच 4:5 असेल, म्हणजे मुलगा आणि त्यांचे वडील यांचे एजचा रेशो जर 4:5 असेल, असं आपण गणित सोडवलेली पूर्वीच्या काळात,
त्यावेळेला आपण काय करायचं, तर हा जो रेशो आहे या रेशोची कॉमन मल्टिपल, याचा कॉमन मल्टिपल हा एक्स काहीतरी सपोज करायचं, एक्स सपोज करा, के सपोज करा, एम सपोज करा, आणि मग त्यावेळेला हा जो मुलगा आहे त्याचं जे वय आहे ते 4x यायचं आणि वडिलांचं वय असायचं हे वय 5x यायचं. म्हणजे 4च्या पट्टीमध्ये जेवढी पट तुम्ही मुलासाठी 4ची कराल तेवढीच पट तुम्हाला वडिलांसाठी 5ची करावी लागेल. अशा टाईपचा अल्जेब्रामध्ये आपण जुना भाग शिकला होता, अगदी स्कॉलरशिप पासून पाहता. म्हणजेच काय, ज्यावेळेला एका रेषेची किंमत दुसऱ्या रेषे एवढी मिळते त्यावेळेला ह्या फर्स्ट आणि फर्स्ट सेकंड आणि सेकंड क्वालिटी ह्या सेम नसतात, तर त्या पटीत असतात. हे समजणं फार गरजेचं आहे. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल, याही रेषेसाठी लेट द कॉमन मल्टिपल बी, इथं तुम्ही कोणताही कॉमन मल्टिपल मानू शकाल. तुम्ही एक्स मानला तरी हरकत नाही विद्यार्थी मित्र. बऱ्याच ठिकाणी के मानण्याची पद्धत आहे, कोणत्याही अक्षर वापर जरी चालण्यासारखे. असं ज्यावेळेला तुम्ही मानाल त्यावेळेला तुम्ही साधारणपणे लिहू शकाल. म्हणजे हे जे लिखाण आहे ते लिखाण मी तुम्हाला इथं दाखवतो. AB to AC is equal to 4:5 असं हे लिखाण आहे. मग त्याच्यामध्ये सहजपणाने तुम्ही सांगू शकाल, आता कॉमन मल्टिपल मानल्याच्या नंतर ही AB ची व्हॅल्यू आहे ती आहे 4x आणि मग AC ची व्हॅल्यू आहे ती आहे 5x. आणि आता ह्या व्हॅल्यू तुम्हाला इथे भरायला हरकत नाही. ही आहे 4x आणि ही आहे हायपोथेनसची 5x. मग तुम्हाला आता फक्त BC ची व्हॅल्यू काढणं शिल्लक राहील. एकदा का तुम्ही ती BC ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला की मग तुम्हाला ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स मिळून जातील. आणि एकदा का तिन्ही साइड तुम्हाला मिळाल्या की तुम्हाला हवा असेल तो रेशो, हवे असेल त्या रेशोची किमती तुम्हाला काढता येणं सहज शक्य. चला मग इन राईट अँगल ट्रायंगल म्हणजे BC ची व्हॅल्यू काढण्यासाठी इन राईट अँगल ट्रायंगल ABC बाय पायथागोरस थेरम. आता वेळेअभावी मी थोडक्यात लिहितोय. मग या ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम तुम्हाला अप्लाय करता येईल. आणि हा अप्लाय कसा करता येईल, तर हा AB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. आणि मग याच्यामध्ये तुम्ही सहजपणे किमती भरू शकाल. या किमती भरता येतील तुम्हाला. हा 4x याचा स्क्वेअर प्लस BC माहित नाही त्याचा स्क्वेअर तसंच ठेवा आणि इकडे आला 5x याचा स्क्वेअर. हे सगळं सोडवल्याच्या नंतर कसं दिसेल बघा हे, म्हणजे BC स्क्वेअर इज इक्वल टू हे 4x स्क्वेअर जर पलीकडे नेले तर हा 5x स्क्वेअर आणि मायनस हा 4x स्क्वेअर येईल. आणि हे सोडवल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला 5x स्क्वेअर म्हणजे हा 25x स्क्वेअर मायनस 16x स्क्वेअर म्हणजे हा 9x स्क्वेअर येईल. आणि मग स्क्वेअर रूट घेतल्यानंतर ह्या BC ची व्हॅल्यू आहे ती 9 साठी स्क्वेअर रूट 3 आणि x स्क्वेअर साठी x. आणि अशा पद्धतीने तुम्ही साधारणपणे ही BC ची व्हॅल्यू काढू शकाल. आणि ही मिळालेली BC ची व्हॅल्यू तुम्ही सहजपणाने इथे मांडू शकाल. म्हणजे पायथागोरसचं ट्रिपलेट पण आहे 3 4 5, त्याच्यावर तुम्हाला अंदाज आला असेल. हे 4x आणि 5x असतं, हे 3x लिहायलाच पाहिजे. शोधलेली व्हॅल्यू आहे त्याला आपण राऊंड करूया. आणि आता तुमच्या हातामध्ये ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स आहेत. मग एकदा का तुम्हाला तिन्ही साइड तुमच्या हातामध्ये मिळाले की इथून पुढचा सगळा भाग तुम्हाला पूर्ण करता येईल. आता तुम्हाला वळीनं जेवढे रेशोच्या तुमच्या किमती हव्या असतील त्या सगळ्या काढता येईल. तुम्हाला याचे डेफिनेशन फक्त माहित असणं गरजेचं आहे. चला सुरुवात करू कॉस पासून. म्हणजे कॉस थिटा याची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे. ऍडजसंट साइड आपण हायपोथेन्यूज चेक करा, थिटाला विचारा. ऍडजसंट साइड म्हणजे त्याची BC आहे आणि हायपोथेन्यूज कोणता आहे तर तो न बदलणारा AC आहे. यांच्या किमती तुम्हाला आता माहित झालेल्या आहेत, तुम्ही शोधता येतो. BC आहे 3x आहे आणि AC आहे हायपोथेन्यूज तो 5x आहे. इथे x ला x गेला तर उत्तर शिल्लक राहील 3/5. बारकाईने पहा कॉस थिटाची व्हॅल्यू तुम्ही 3/5 मिळवली आहे. इथं कुठेही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा फॉर्म्युलाचा वापर नाही केला. पायथागोरसचं ऍप्लिकेशन आहे. पायथागोरसचा वापर करून तुम्ही हे शोधलेलं आहे. ही 3/5 व्हॅल्यू कॉस थिटाची इथं सापडली होती का, इथे लक्षात येईल तुम्हाला ही कॉस थिटाची व्हॅल्यू 3/5 आपण शोधली होती. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ही रेशोची मिळाली. त्याच क्रमाने तुम्ही आता टॅन थिटाची व्हॅल्यू शोधू शकाल. टॅन थिटा म्हणजे तुम्हाला माहिती आहे अपोजिट साइड आपण ऍडजसंट. थिटाला विचारा अपोजिटला 4x आहे तर नाव लिहा AB आणि ऍडजसंटचं नाव आहे BC. म्हणजे 4x आणि आपण 3x. x ला x गेला उत्तर आलं 4/3. म्हणजे टॅनची व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाईल. हेच उत्तर इथं आले का बघा टॅनच्या संदर्भात. तर 4/3 इथेही तेच आलं, इथेही तुम्हाला तेच सापडेल 4/3. क्रमांक आता आपण जाऊया कोसेक थिटाकडे. म्हणजे कोसेक
थिटा याची जर व्हॅल्यू हवी असेल, तुम्हाला माहिती आहे हायपोथिनिस अपॉन अपोजिट साइड असं त्याची डेफिनेशन आहे. हायपोथिनिसचं नाव ट्रायंगल मध्ये एसी आहे, अपोजिटच्या साइडकडे गेलं तर नाव एबी सापडेल. तुम्हाला किमती भरल्या ती 5x सापडेल आणि AB ची व्हॅल्यू आहे ती तुम्हाला 4x सापडेल. x ला x गेला तर 5/4 शिल्लक राहील. ही कोसेक थिटाची व्हॅल्यू आहे, तुम्हाला 5/4 मिळाल्याची झाली इथेही मिळेल. त्याच्यानंतर क्रमानं सेक थिटाकडे बोलूया आपण. सेक थिटा आणि इज इक्वल टू हायपोथिनिस अपॉन ऍडजसंट साइड अशी व्हॅल्यू आहे. हायपोथिनिस आहे तो AC आहे, ऍडजसंट साइड आहे ती ट्रायंगल कडे बघितल्यावर लक्षात येईल BC आहे. या हायपोथिनिस आणि ऍडजसंट साइड किमती तुमच्या समोर आहे. हायपोथिनिसची 5x आणि ऍडजसंट 3x. x ला x गेला तर शिल्लक राहिला 5/3. सेक थिटाची व्हॅल्यू आहे ती तुम्हाला 5/3 इथेही आलेली मेथड फर्स्ट मध्ये, मेथड सेकंड मध्ये तीच आलेली आहे. त्याच्यानंतर शिल्लक राहतो शेवटचा हा कॉट थिटा. म्हणजे हा कॉट थिटा इज इक्वल टू तुम्हालाही माहिती आहे ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड असं त्याचं डेफिनेशन सांगितली जाते. थिटाला विचारा ऍडजसंट साइड आहे त्याचं नाव आहे BC आणि अपोजिट साइड आहे त्याचं नाव आहे AB आणि किमती भरून टाका. 3x आणि आपण 4x. x ला x गेला उत्तर आलं 3/4. तर कॉट थिटाची व्हॅल्यू आहे 3/4 फर्स्ट मेथड मध्ये पण आली, सेकंड मेथड मध्ये पण आली. तर तुमच्या लक्षात येईल की दोन्ही मेथड तुमच्या मुद्दाम समोरासमोर मांडलेले आहेत. बरेच विद्यार्थी असं म्हणतात की सर तुम्ही पहिल्यांदा ही मेथड कशी ठेवली. इथं पाहिल्यावर लक्षात येते की ही मेथड एकदम छोटी आहे, पटकन येते आणि थोड्या जागेमध्ये बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी कळतात. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज पाठ करण्याची पण गरज नाही, 22 सूत्र फॉर्म्युले पाठ करण्याची गरज नाही. परंतु इथं तुम्हाला रेशोचा आधार घ्यावा लागेल, कॉमन मल्टिपलचा आधार घ्यावा लागेल आणि हे एक्झाम्पल सोडवावं लागेल. मग आता विचार करा विद्यार्थी मित्र, अशा टाईपचं एक्झाम्पल आलं, एक रेशो तुम्हाला दिला आणि इतर 5 रेशोच्या किमती काढायला सांगितलं की साधारणपणे आपल्या मेरिटप्रमाणे 5 मार्कांचं गणित आहे. एवढं मोठं गणित कोणी विचारत नाही. पण विद्यार्थी मित्र एक रेशोची किंमत दिली जाते, मग त्याच्यावरून एका रेशोची किंवा 2 रेशोची 3 रेशोची अशा किमती विचारल्या जातात. एकच रेशो विचारला तर 1 मार्काला येतो, 2 रेशो विचारले 2 मार्काला येतात, 3 रेशो विचारले 3 मार्काला येतात. म्हणजे अशा टाईप ही गणित वाढवत जातात. हे गणित प्रातिनिधिक स्वरूपात खूप मोठं 5 मार्काचं तुमच्या समोर मांडलेलं हे लक्षात ठेवा. आता विचार करणं फार जबाबदारीचं काम आहे तुमचे विद्यार्थी मित्र. मेथड फर्स्ट वापरायची का मेथड सेकंड वापरायची हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. माझी शिफारस अशी असेल की जेव्हा कोणताही एक रेशो तुम्हाला दिला असेल आणि एका रेशोवरून राहिलेले 5 रेशो आहेत त्यांच्या किमती काढण्याची वेळ तुमच्यावर आली असेल तर मग ही सेकंड मेथड फार सोपी आहे. 5च्या 5 रेशोच्या किमती काढण्यासाठी ही रेशोची किंमत ही सेकंड मेथड ही एकदम सोपी आहे. पण याला कदाचित जर एकच रेशो विचारला असेल म्हणजे साइन रेशोची किंमत दिलेली आणि कोसेक रेशोची किंमत विचारलेली तर फक्त एकच रेशो काढायचा असेल तर तुम्हाला मात्र या मेथडकडे जाण्यात अर्थ नाही. कारण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर करून तुम्ही कोसेक हा लगेच रेसिप्रोकल साइनचा दाखवू शकता आणि सहजपणाने इथपर्यंत जाऊ शकता. म्हणजे एवढ्या एका ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा आधार घेऊन तुम्ही एक्झाम्पल सहजपणे सोडवू शकता. म्हणजे एखाद दुसऱ्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज ट्रिग्नोमेट्रिक रेशोची किंमत विचारली, एक दिली आणि एखाद्या दुसऱ्या रेशोची किंमत विचारली तर मेथड फर्स्ट सोयीस्कर पडते. सगळे रेशो काढायला सांगितले तर मेथड सेकंड ही सोयीस्कर पडते. हा तर मी तुमच्यावर सोडतो की तुम्हाला मेथड पहिली आवडली आहे का मेथड सेकंड आवडलेली आहे. दोन्ही मेथड एकच गोष्ट दाखवतात. दोन्ही मेथड मधून आपल्याला त्याच गोष्टी प्रूव्ह करायला मिळतात किंवा त्याच गोष्टींचे व्हॅल्यूज काढायला मिळतात. कोणती मेथड वापरायची आणि कधी वापरायची आणि कशी वापरायची हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे विद्यार्थी मित्र. मी अशी अपेक्षा व्यक्त करतो या व्हिडिओच्या आधार या व्हिडिओच्या ह्याच्यात की तुम्हाला एका रेशोवरून राहिलेल्या सगळ्या रेशोच्या किमती कशा काढायच्या असतात ही बाब तुमच्या समोर लक्षात आली असेल. आता याच्यासाठी जर तुम्ही आता मनामध्ये असाही विचार करत असाल की जर साइनच्या बाबतीतच तुम्ही सांगताय मग इतर रेशो दिल्यावर काय होईल तर तुम्हाला हा पॅटर्न लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र. हा जो पॅटर्न लक्षात राहिला मग कोणताही रेशो देऊ दे तुम्हाला, कोणताही रेशो दिला तर तुम्ही या पॅटर्नच्या आधारे राहिलेल्या 5 रेशोच्या किमती सहज पालन काढू शकाल. हा पॅटर्न आहे रेसिप्रोकल स्क्वेअर, रेसिप्रोकल डिव्हिजन आणि रेसिप्रोकल. म्हणजे ह्या अल्टरनेट रेसिप्रोकल येतो तर मध्ये स्क्वेअर आणि डिव्हिजन येतो. हा पॅटर्न लक्षात ठेवला तर एकावरून तुम्ही सगळ्यांची किमती काढू शकाल. उदाहरणार्थ साइनची किंमत जाऊ द्या, याच्या तुम्हाला सेकची किंमत दिली असेल तर याच्यावरून तुम्ही राहिलेल्या 5 कशा काढा. हाच क्रम लक्षात ठेवा. पहिल्यांदा तुम्हाला रेसिप्रोकल काढावा लागेल. रेसिप्रोकल तुम्हाला कॉस्टची किंमत मिळून जाईल. कॉस्टची एकदा किंमत मिळाली किंवा स्क्वेअर वापरा. साइन आणि कॉस यांचा स्क्वेअर वापरला तर तुम्हाला साइनची स्क्वेअर फॉर्म्युला साइनची किंमत मिळून जाईल. आणि एकदा का साइनची किंमत मिळाली की पुन्हा रेसिप्रोकल आहे साइन वरून पुन्हा
कोसेक मिळवू शकाल. त्याच्यानंतर डिव्हिजन म्हणजे साइन आणि कॉस यांचा भागाकार करून तुम्हाला टॅन मिळवू शकाल. आणि एकदा का टॅन मिळाला की शेवटपर्यंत रेसिप्रोकल हा कॉट सहजपणे मिळवू शकाल. म्हणजे कोणत्याही रेशोमध्ये हा पॅटर्न सेम आहे, याच्यात काहीच बदल होत नाही. हा पॅटर्न लक्षात ठेवला तर तुम्हाला एका ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या आधारे राहिलेले सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोज यांच्या व्हॅल्यूज आहेत ह्यात सहजपणे काढता येतात. फक्त याला मेथड्स दोन आहेत. मग कमी ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या किमती काढायच्या असतील तर पहिली मेथड वापरा, सगळ्या काढायच्या असतील तर ही मेथड वापरा, असं आवर्जून तुम्हाला या निमित्ताने मी सांगितलं. चला विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, हरकत नाही. नमुना म्हणून एकच एक्झाम्पल मी तुमच्या समोर मांडलं, याचाच हा पूर्ण व्हिडिओ सोडवण्याचा प्रयत्न केला. आता याचा आधार घ्या, या व्हिडिओचा आधार घ्या आणि पुस्तकामध्ये टेक्स्टबुक मध्ये काही एक्झाम्पल्स आहेत का जे आपल्याला सुटतील का याचाही विचार करा विद्यार्थी मित्रांनो. यापूर्वी या क्लास बरोबर डिस्प्ले केलेलं जे सोडवलेलं एक एक्झाम्पल होतं, याचा आधार घेऊन विद्यार्थी मित्रांनो आपणाला याच आपल्या टेक्स्टबुक मधील प्रॅक्टिस सेट 6.1 याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स नमुना म्हणून तुमच्या समोर मांडलेली आहे की जी सहजपणाने तुम्ही सोडवू शकाल. याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये sin θ = 7/25 असं दिलेलं आहे. याच्यापूर्वी आपण जे एक्झाम्पल सोडवलं त्याच्यामध्ये सुद्धा असंच होतं, इथं फक्त 4 होतं, इथं 5 होतं. थोडेसे आकडे मोठे झालेले, आकडे मोठे झाले तर घाबरण्याचं काही कारण नाही विद्यार्थी मित्र. जनरली ही सगळे एक्झाम्पल्स असतात त्याच्यामध्ये दिलेले आकडे हे सगळे पायथागोरसच्या ट्रिपलेट्स मधलेच 2 आकडे असतात. एक आकडा आपल्याला शोधायचा असतो, एवढा सापडला की आपल्याला सगळे एक्झाम्पल्स सुटतात. हे पॅटर्न मधलं एक्झाम्पल आहे. sin θ = 7/25 असं दिलेलं आहे आणि याच्यावरून तुम्हाला cos आणि tan θ ह्या व्हॅल्यू काढायच्या. तुम्ही कोणती फर्स्ट मेथड वापरा किंवा सेकंड वापरा, तुमच्या पद्धतीने तुम्ही हे गणित सोडवू शकता. सेकंड आहे tan θ, हे दिलेलं आहे. सेक आणि cos काढायचं, सेम मॅटर आहे. फर्स्ट आणि सेकंड कोणती वापरू शकता, हे सहज तुम्हाला सुटेल. cot θ = 40/9. तिसरं एक्झाम्पल याच्यावर सुद्धा एक ट्रिग्नोमेट्रिक रेशो दिलाय आणि कोसेक आणि साइन विचारलाय. इकडे पाहता लक्षात येईल तुम्हाला. तर सेकंड एक्झाम्पल जरी असेल tan θ, त्याची व्हॅल्यू दिल्यानंतर सेक आणि cos विचारले, तुम्हाला tan वरून सेक आणि cos विचारलेले विद्यार्थी मित्रांनो. tan आणि सेक यांचं नातं तुम्हाला माहिती आहे, हे स्क्वेअर नावाच्या आयडेंटिटी वरून हे नातं लागतं. मग त्या आयडेंटिटीचा फॉर्म्युलाचा वापर करून tan वरून तुम्ही सेक मिळवू शकता आणि एकदा सेक मिळाला की रेसिप्रोकल cos मिळवू शकता. हे गणित सुटेल. कॉट साठी पहा विद्यार्थी मित्रांनो, कॉट दिलाय तुम्हाला, कोसेक विचारलंय. कॉट आणि कोसेक यांच्यामध्ये सुद्धा स्क्वेअरचंच नातं लागतं. हेही तुम्हाला माहिती आहे की 1 + cot square = cosec square असं येतं. त्याच्यावरून कोसेक स्क्वेअर मिळेल तुम्हाला. एकदा कोसेक मिळाला तर कोसेक स्क्वेअर वरून कोसेक काढता येईल. कोसेक θ एकदा मिळाला की त्याचा रेसिप्रोकल साइन तोही मिळून जाईल. ही तिन्ही एक्झाम्पल सहजपणे तुम्हाला सुटतील, काही अडचण नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तिन्ही एक्झाम्पल्स मध्ये पहिला पार्ट काढायचा तो स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून काढायचा, सेकंड पार्ट काढायचा तर रेसिप्रोकल किंवा डिव्हिजन या प्रकारे काढायचं. हे तुम्ही तुमच्यावर सोडतो विद्यार्थी मित्रांनो. सेकंड मेथडनं हे सगळं सुटेल. दोनच काय, 5च्या रेशोची किंमत तुम्हाला मिळून जाईल. रेशो कॉमन मल्टिपल पायथागोरसच्या आधारे. चौथा एक्झाम्पल थोडंसं दिसायला वेगळं आहे असं वाटेल तुम्हाला की इथं सर एकच ट्रिग्नोमेट्रिक रेशो त्याची किंमत द्यायला हवी होती आणि त्याच्यावरून तुम्ही वाटेल तेवढं किंमत विचारा, काही हरकत नाही. तुम्हाला तेच देण्याचा प्रयत्न केला, फक्त आपली नजर कशी पाहिजे हे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला. थोडंसं सोडवलं की लक्षात येईल. -12 कोसेक θ इकडे पलीकडे पाठवून द्या, प्लस मध्ये जातील आणि हे आन्सर काय येईल बघा, 5 sec θ आणि शून्यामध्ये हे ऍड झाले, हे 12 कोसेक θ असं येईल. मग रेशो एका बाजूला घ्या, ह्या कोसेक θ आहे त्याला इकडे येऊ दे आणि 5 मल्टिप्लिकेशन मध्ये ते इकडे जाऊ दे. मग डिवायडेशन मध्ये दोन्ही जातील. इथं काय येईल, तर इथं sec θ मूळचा आणि कोसेक θ आहे हा नंतर आलेला डिवायडेड बाय आणि इकडे 12 हा मूळचा आणि 5 तिकडून इकडे आलेलं. हे लक्षात येईल तुम्हाला. सेक आणि आपण कोसेक, सेक आणि आपण कोसेक, खरं कोसेक आपण सेक केल्यावर कॉट येतं, हे उलटे केल्यानंतर कॉटचा रेसिप्रोकल येतो. म्हणजे नकळतपणे ही जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला टॅन ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज वापरली, ही टॅन ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल की टॅन रेशो दिला आहे आणि मग त्याच्यावरून तुम्हाला ह्या सगळ्या रेशोची किमती काढायच्या. सहजपणाने सुटेल, काहीच अडचण नाही विद्यार्थी मित्र. हे थोडंसं बघण्याची नजर बदला, तुम्हाला लगेच समजावून जाईल की समजून येईल की हे कसं सोडवायचं, काय करायचं. आता राहिला अजून एक क्वेश्चन आहे 5 नंबरचा. 5 नंबरचा क्वेश्चन पण समजावून घ्या. हा 5वा क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला tan θ = 1 दिलेलं. विद्यार्थी मित्र, जेव्हा रेशोची किंमत फक्त 1 देतात त्यावेळेला तुम्हालाही लक्षात येणं गरजेचं आहे की 1 नसून 1/1 आहे. हे अशा नजरेने जेव्हा त्याच्याकडे तुम्ही पाहाल त्यावेळेला तुम्हाला हे किंमत सुटल्या वाचून राहायची नाही. मग काही विद्यार्थी याच्यासाठी डबल मेथड वापरतील, कॉमन मल्टिपल पायथागोरस वापरून राहिलेल्या सगळ्या रेशोज आहेत त्यांच्या किमती काढतील विद्यार्थी मित्र. आणि त्याच्यानंतर मग
जेव्हा सगळ्या रेशोची किमती तुम्हाला मिळून जातील त्यावेळेला तुम्हाला विचारलं येते की साइन थिटा, म्हणजे प्रश्न वेगळा आहे तो इथे लिहून दाखवतो. साइन थिटा याच्यावरून तुम्हाला काय काढायचं, तर साइन थिटा प्लस कॉस थिटा आणि छेदस्थानी सेक थिटा आणि प्लस कोसेक थिटा इज इक्वल टू किती, ही किंमत तुम्हाला 5व्या एक्झाम्पल मध्ये काढायची. म्हणजे तुम्हाला टॅन थिटाच्या किमतीवरून साधारणपणे हे 4 रेशो त्यांचे सेपरेट किमती काढाव्या लागतील आणि ह्या काढल्याच्या नंतर मग तुम्हाला त्याच्यामध्ये ह्या किमती भरून हे बेरीज आणि भागाकार हा सोडवून मग त्याची व्हॅल्यू काढावी लागेल. हे जरा थोडं वेगळं आणि किचकट एक्झाम्पल आहे. हे तुम्हाला मी सेपरेट नंतर सोडवून द्यायचा प्रयत्न करेन किंवा तुम्ही सोडवून तरी हरकत नाही तर तुम्ही सोडवून प्रयत्न तर करा की अशा टाईपचं एक्झाम्पल सुटतंय का. आणि मग आज खऱ्या अर्थानं आपण काय समजावून घेऊया की या दिलेल्या 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोपैकी कोणताही एक रेशो दिला तर इतर सगळे रेशो कसे काढायचे, त्यांच्या किमती कशा काढायच्या आणि ह्या काढल्यानंतर त्या भरून मग एखादं एक्झाम्पल कसं सोडवायचं हे काढण्याचा प्रकार आपण आज पाहिलेला आहे. हा प्रकार सगळा तुमच्या लक्षात आला असेल असं आपण गृहीत धरूया. हा व्हिडिओ जर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामधून तुम्हाला या व्हिडिओमधले सगळे बाबी अगदी व्यवस्थित कळले असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आजच्या दिवसासाठी आपण प्रॅक्टिस सेट 6.1 वरली पहिली 5 एक्झाम्पल संपली अशा आपण गृहीत धरूया. याच्यानंतरचे एक्झाम्पल्स आहेत मग काही प्रूव्ह टाईपचे एक्झाम्पल्स असतील. या सगळ्याचे प्रूफ कसे द्यायचे हे याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया विद्यार्थी मित्र. आजच्या दिवसासाठी थांबूया. धन्यवाद.